मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची तयारी करत आहेत. तर लेखी परीक्षेसाठी नेमकं मार्क्स किती घ्यावे लागणार आहेत हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की मित्रांनो, आता या ठिकाणी जवळपास 27,000 कॅन्डिडेट्स एक्झाम देणार आहेत. त्याच्यामुळं जर आपल्याला शेवटपर्यंत टिकायचं असेल तर किती मार्क्स आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच पद्धतीने कशा पद्धतीनं लेखी परीक्षेची राहिलेल्या दिवसामध्ये व्यवस्थित तयारी करायची ते देखील सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं आहे, तर या अगोदर जेवढ्या काही एक्झाम झाले मित्रांनो, तर त्या एक्झाममध्ये जे काही 45 प्लस ज्या विद्यार्थ्यांना 90 पैकी गुण मिळाले अशा विद्यार्थ्यांना टायपिंगसाठी पात्र करण्यात आलेलं होतं. बरेच विद्यार्थी यामध्ये 45 वाले आहेत, 55 वाले आहेत आणि 50 वाले देखील आहेत आणि आजही ते जॉबवर कार्यरत आहेत. त्यांना ऑर्डर मिळालेली आहे. परंतु आता यामध्ये जे काही या अगोदर एक्झाम झालेले आहे 2023च्या अगोदर, तर त्यामध्ये पास्टमध्ये इतिहासामध्ये आपण जर विचार केला तर आतापर्यंत 27,000 प्लस या ठिकाणी कॅन्डिडेट्स लेखी परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट झालेले नव्हते. जवळपास जास्तीत जास्त 3,000च्या आसपास या ठिकाणी कॅन्डिडेट्स होते, त्याच्यापेक्षा जास्त नव्हते. त्याच्यामुळे कट ऑफमध्ये थोडासा या ठिकाणी बदल आपल्याला जाणवतो. तर कट ऑफ हा कमी लागत असे आणि कमी जरी मार्क असले 45 प्लस 50 प्लस तरी असे विद्यार्थी या ठिकाणी टायपिंगसाठी पात्र केले जायचे. परंतु आता कंडिशन्स थोडीशी वेगळी झालेली आहे आणि या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी अतिशय जास्त या ठिकाणी कॅन्डिडेट्स पात्र झालेले आहेत आणि एक्झाम आपली 10 ऑगस्टला 100% होणार आहे. डेट वगैरे सर्व फिक्स झालेली आहे. ऍडमिट कार्ड्स येतील एक्झामच्या 4-5 दिवस अगोदर. त्याच्यानंतर 10 तारखेला आपली एक्झाम होईल. पण अशा वेळेस जे काही राहिलेले दिवस आहेत तर त्या दिवसामध्ये कशा पद्धतीने तयारी करायची. आता एक गोष्ट लक्षात घ्या, नोट्स वगैरे याच्या मागे आता तुम्ही धावपळ करू नका. कारण आतापर्यंत जेवढा तुम्ही अभ्यास केलेला आहे ते सर्व अभ्यास तुमचा विसरून जाण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळं आता जास्त डिटेल्स मधल्या नोट्स वाचत बसायच्या नाही. तर सध्या या ठिकाणी जे काही टेस्ट तुम्हाला भेटत असतील, ज्या ठिकाणी भेटले त्या ठिकाणचं मटेरियल ज्या वेबसाईटवर भेटतील त्या वेबसाईटवर तुम्ही उचला आणि त्या ठिकाणी टेस्टची तयारी करा. पण आता टेस्टची देखील तयारी करत असताना बिनकामाच्या टेस्टची उगाच खोटी मेहनत तुम्ही या ठिकाणी करू नका. तर ऑथेंटिक ज्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट मिळतात याचा अर्थ तुम्हाला कसं ओळखायचं. अगोदर 2023, 2018 यांच्या प्रश्नपत्रिका घ्या, 21च्या प्रश्नपत्रिका घ्या. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका घेतल्याच्या नंतर ॲनालिसिस करा आणि त्याच पद्धतीने जर तुम्हाला मिळणारे क्वेश्चन सेट असतील तर तुम्ही त्या पद्धतीने तयारी करा. कारण बॉम्बे हायकोर्टचा जो सिलेबस आहे तो सिलेबस कंपल्सरी सिलेबसमध्ये वगैरे काही चेंजेस होणार नाही. पेपरच्या पॅटर्नमध्ये सुद्धा चेंजेस होणार नाही. थोडंसं लेवल हा हार्ड असू शकतो. जरी जास्त विद्यार्थी असले तरी लेवल हा जास्त हार्ड असणार नाही. 2-3% पेपरचा लेवल या ठिकाणी हार्ड असतो, बाकी ॲज इट इज सेम असतो. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने अगोदर पॅटर्न आहे त्याच पद्धतीने तुम्ही तयारी करा. आणि एक्झाम हा कोर्टच या ठिकाणी एक्झाम घेतो. त्याच्यामुळे TCS किंवा IBPS याच्या पॅटर्नला देखील तुम्ही तयारी करू नका. म्हणजे त्याचं काही आपल्याला घेणं देणं या ठिकाणी नाही. डायरेक्ट क्वेश्चन सेट काढायचं, अनालिसिस करून त्या ठिकाणी तयारी करायची. मग तयारी करायची कशी, तर खास मित्रांनो आपण तुमच्यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज तयार केलेल्या आहेत. टोटल 20 टेस्ट सिरीज आहेत, तुम्ही बाय करू शकता आणि चांगल्या प्रकारे तयारी करू शकता. टोटल पेपर हा इंग्लिशमध्येच या ठिकाणी होणार असल्यामुळं वेळेचं थोडंसं बंधन असते. त्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण पेपर कंप्लीट करावा लागतो. तर सरावासाठी जेवढे काही राहिलेले दिवस आहेत त्यामध्ये तुम्हाला आता सरावच करायचा आहे. त्यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण तयार केलेली आहे, ते बाय करा आणि चांगल्या प्रकारे तयारी करा. त्याच पद्धतीनं PDF स्वरूपामध्ये देखील आपण या ठिकाणी हार्ड कॉपी तयार केलेली आहे. याच्या 12 टेस्ट आहेत, तुम्ही बाय करून त्या ठिकाणी डाउनलोड करून तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करू शकता. कारण ऑनलाईनचा वेळ आणि ऑफलाईनचा वेळ यामध्ये 100% तफावत असते. त्यासाठी आपण दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट सिरीज तयार केलेल्या आहेत. ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये वेगळ्या टेस्ट सिरीज आहेत 20, ते क्वेश्चन नाहीत समान, आणि ऑफलाईनमध्ये वेगळे टेस्ट सिरीज असतील. तर त्याच्यामुळं दोन्ही घ्या आणि दोन्हीमध्ये वेळ या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला जात आहे त्या ठिकाणी बघा, अनालिसिस करून तुम्हाला त्या ठिकाणी तयारी करायची आहे. त्याच पद्धतीने टायपिंगचे सुद्धा पॅसेज आहे, तुम्ही तयारी करू शकता. आता या ठिकाणी राहिला विषय कट ऑफचा. तर आता शेवटचं म्हणजे तुम्हाला मुलाखत झाल्याच्या नंतर यामध्ये जर तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं असेल तर आणि टायपिंगसाठी पात्र व्हायचं असेल तर मिनिमम किती तुम्हाला कट ऑफ या ठिकाणी मार्क्स घ्यावे लागतील शेवटच्या विद्यार्थ्याला. तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण जर पाहिलं, स्पर्धा ही जास्त वाढलेली असल्यामुळे जवळपास आपल्याला या ठिकाणी 70 ते 80 प्लस सिलेक्शनसाठी तुम्हाला घ्यावे लागणार आहे शेवटपर्यंत टिकायचं असेल तर. आणि टायपिंगसाठी 60 जरी मार्क्स जरी मिळाले तर या ठिकाणी कदाचित शक्यता दर्शवतो की 60 जरी किंवा 55 प्लस 60 प्लस जरी मार्क मिळाले तरी तुम्हाला या ठिकाणी टायपिंगला पात्र केले जाऊ शकते. का जाऊ शकते, कारण त्यांनी यावेळेस 27,000 कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट केलेले आहेत. कदाचित टायपिंगसाठीचा जो रेशिओ आहे ते देखील वाढू शकतील. त्याच्यामुळे या ठिकाणी कट ऑफ हा 55 ते 60, 65 पर्यंत येऊ शकतो. परंतु जर त्यांनी जास्त मुलाला टायपिंगमध्ये काढायचं असेल, जास्त मुलाला लेखी परीक्षेमध्ये काढायचं असेल तर कट ऑफ हा वाढू शकतो. परंतु सिलेक्शनसाठी तुम्हाला 70 ते 80 प्लस या ठिकाणी गुण घ्यावे लागतील, तरच तुमचं शेवटी या ठिकाणी सिलेक्शन होईल. अजून याबद्दल तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. अशाच प्रकारचे ऑथेंटिक माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल देखील आपण सुरू केलेले आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता.